आम्हाला सगळ्यांना वाटतं की IT वाल्यांना खूप पैसे मिळतात, सगळं सगळं भारी आहे, पण त्यांच्याही काही व्यथा असतील ना हो. तर त्याच व्यथा सांगतोय. नमस्कार, मी स्वप्नील. कवितेचं नाव आयटीतली लोक. लोकांना आयटीतला जॉब खूप आयटीत वाटतं की घरबसल्या मस्त लाखभर पगार भेटतो, पण मौज मजा लग्न फंक्शन प्रोग्राम सारं द्यावं लागतं हो सोडून. पण मौज मजा लग्न प्रोग्राम सारं द्यावं लागतं सोडून. दिवस रात्र लॅपटॉपवर डोळे घ्यावे लागतात फोडून. कधी कधी तर समोर रडत असतं बाळ, कधी कधी तर समोर रडत असतं बाळ, तरी मीटिंग सोडता येत नाही. आणि लोक म्हणतात तिचं काय, तिचं तर वर्क फ्रॉम होम आहे, ती ऑफिसलाच जात नाही. अहो, तहान भूक जरी लागली ना, आधी टार्गेटच बघावं लागतं. आणि कितीही त्रास झाला तरी बॉस समोर हसत हसतच जगावं लागतं. 5 दिवस आठवडाभर काम हाच आमच्या कामाचा ट्रेंड आहे. आणि मोकळा श्वास घेता यावा म्हणून तर आम्हाला विकेंड आहे. पुन्हा सुरू काम होतं आज. संडे जातो, पुन्हा मंडे येतो, काम सुरू होतं पुन्हा आज. आणि लोक म्हणतात तो खूप बिझी झालाय हो, त्याला पैशामुळे आलाय माज. इथं मात्र आमचं दुखणंच न्यारं आहे. हा, पैसे जरा बरे मिळतात इतकंच खरं आहे, पण आम्ही IT बीटीत नाही बिलकुल. अहो, काम करून करून पाठीचा दुखतोय कणा. आम्ही IT बीटीत नाहीच बिलकुल. काम करून करून पाठीचा दुखतोय कणा. तुम्ही रॅट रेस म्हणा की टार्गेट म्हणा, तुम्ही रॅट रेस म्हणा की टार्गेट म्हणा. आयटीतल्या लोकांचं हे दुखणं एक माणूस म्हणून आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे, कारण त्यांच्या कामाच्या जोरावरच विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती आणि डेव्हलपमेंट आपण पाहू शकतोय आणि आपलं जगणं अधिक सुकर होतंय. म्हणून सर्व IT मध्ये काम करणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानातील लोकांना, इंजिनियर्सला माझा लाख लाख सलाम.